महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 4 प्रकरणातील याचिकांवर आता सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे। 12 जुलैला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत याचिकेवर सुनावणी होईल, तर 15 जुलैला शिवसेना पक्ष आणि नावाबाबत सुनावणी पार पडणार आहे। तर राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्ह आणि नावाबाबत देखील सुनावणी पार पडणार आहे। सुनावणी दरम्यान राज्य सरकार आता काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बघा, महत्त्वाच्या विषयांवरची सुप्रीम कोर्टात या सुनावणी आहेत। महाराष्ट्राबाबतच्या 4 सुनावण्या सुप्रीम कोर्टात पार पडणार आहेत। त्यात राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नावाबाबत 16 जुलैला सुनावणी आहे। 12 जुलैला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी आहे। अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। 15 जुलैला शिवसेना चिन्ह आणि नावाबाबत सुनावणी आहे। 16 जुलै राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्ह आणि नावाबाबत सुनावणी। 19 जुलै राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपात्रतेबाबतच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल आहे, त्याबाबत सुनावणी होईल। सोमवारपासून सुप्रीम कोर्ट परत सुरू होत आहे। ह्या महिन्यात महाराष्ट्र संबंधी 3 ते 4 खूप इम्पॉर्टंट सुनावण्या होणार आहेत। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंबंधीची सुनावणी आहे, म्हणजे महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, हे पंचायत समिती, हे जे सगळे इलेक्शन रखडलेले आहेत त्याच्यात जवळजवळ कितीतरी वर्ष, आता 1-1.5 वर्ष झालेलं आहे, नुसत्या तारखा पडत आहेत। त्याचीही सुनावणी 12 तारखेला आहे।